मी बाबूसिंग तुकाराम आडे, माजी जिल्हा परिषद सदस्य, जांबाजार सर्कल. माननीय लोकनेते मनोहरराव नाईक यांचे 82वा वाढदिवसानिमित्त नेता कसा असावा या संदर्भामध्ये मनोहर भाऊचा संपर्क माझा 1992 पासून मी त्यांच्यासोबत काम करत आहे. खरोखरच मनोहर भाऊच्या संदर्भामध्ये जर बोललो ते एक आगळा वेगळा व्यक्तिमत्वाचा नेता आहे आणि आज त्यांच्या गोरगरिबांचा दुःखासुखामध्ये आणि एक वैशिष्ट्य आहे की आजपर्यंत मनोहर भाऊचं जे कार्य फक्त लोकांच्या कामासाठी, विकासासाठी आणि दुःखासुखामध्ये. आणि एक वैशिष्ट्य आहे, कोणीही व्यक्ती जर मनोहर भाऊपाशी जात असताना कोणतंही काम करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्याजवळ जर गेले तर असं कोणता व्यक्ती त्यांचा काम झाला नाही अशा प्रकारचा आजपर्यंत त्यांच्या हातामध्ये घडलेलं नाही. आणि एक दानशूर व्यक्तिमत्व त्या नेत्यामध्ये आहे. आणि आज जे आम्हाला जे सुद्धा आशीर्वाद आहे ते नाईक परिवार आणि मनोहर भाऊचा सर्वापेक्षा मोठा आहे. आम्ही तो कदापि विसरू शकत नाही. आणि विशेषतः माझ्या मतदारसंघामध्ये आज जे कोणत्याही विकासाच्या दृष्टिकोनातून, असं तर विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचं सर्वांचं लक्ष राहतात, पण आमच्या मतदारसंघामध्ये मोठा प्रेम आहे. आज खरोखरच मनोहर भाऊच्या संदर्भामध्ये आज असा नेता आणि विशेषतः आज कोणीही जर व्यक्ती आपण कोणत्याही कामाच्या दृष्टिकोनातून जर आपण तिथे गेलो किंवा एखाद्या वेळेस जर आपण रागाच्या भारामध्ये सुद्धा गेलो तर मनोहर भाऊचा चेहरा बघितल्याच्या नंतर त्यांचं जे एक मनामधली जे एक हे राहतात त्यांना चेहरा बघितल्याबरोबर, तर मनोहर भाऊचं आज जे चेहरा बघितल्याबरोबर ते कोणताही व्यक्ती जर गरम असेल तरी बी ते थंडा एकदम आराम मिळून जातात. अशा प्रकारचं भाऊचं एक त्यांच्या अंगी कोणता गुण, हसतमुख असं त्यांचं चेहरा नेहमीकरिता राहतात. तर आज त्यांच्या 82व्या वाढदिवसानिमित्त त्यांना मी त्यांचं आयुष्य भरभराटीचा जावो आणि विशेषतः असा नेत्याची आपल्याला गरज आहे. आणि आपल्या आयुष्यामधला जे एक एक दिवस हा मनोहर भाऊला मिळो आणि अजून 100 शतकी त्यांचं आयुष्य गाठो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि त्यांना वाढदिवसाचा मी हार्दिक शुभेच्छा देतो. मी मोहन बाबू पवार, राहणार जुन्नर तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ. ग्रामपंचायत जुन्नर येथील माजी सरपंच. मनोहर भाऊच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या जीवनामधील जे आम्ही कार्यपद्धती जी पाहिली ते आमच्या गावामध्ये नाईक साहेबांनी एक धरण बांधलं, सुधाकर भाऊने दुसरं धरण बांधलं, तिसरं मनोहर भाऊने तिसरं धरण बांधलं. आणि असं एक दुर्मिळ व्यक्ती असं आम्हाला कदापि आपल्या पुसद तालुक्यामध्ये आज 24 घंटे दिसणार नाही. आज त्यांचं धाकटं वय पण आमचं परमेश्वर त्याच्या आयुष्या पूर्ण उदंड आयुष्य लाभो हीच आमची हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी दिलीप पारद, माजी जिल्हा परिषद सदस्य. या 81व्या वाढदिवसानिमित्त भाऊला हार्दिक शुभेच्छा देतो, अशा आशीर्वाद देतो. वाढदिवसाच्या त्यांना खूप शुभेच्छा. भाऊचा कार्यकाळ अतिशय चांगला, सगळा स्वभावाने आणि सगळ्यांनी आजपर्यंत त्यांनी बऱ्याच याच्यात मोठी कामं केलेली आहेत. पण केव्हाही कोणत्याही ज्याला आपण म्हणू किंवा प्रसिद्धीसाठी केव्हाच त्यांनी केलेलं नाही. सर्व लोकांना दवाखाने असो काही असो सर्व त्यांनी चांगल्या प्रकारे आजपर्यंत सर्व येथे सांभाळलेलं आहे. तरी भाऊंना मी या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि
त्यांना भरपूर आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. मी गणेश भिकाजी दिंडे वन समिती अध्यक्ष जुन्ना. मी भाऊला माझ्या कुटुंब प्रमुख हेच समजतो आणि आयुष्यामध्ये माझ्या समितीमार्फत मी माझ्या गावाला गरीब लोकांना गॅस वाटप करायचे ते फॉरेस्ट डिपार्टमेंटतर्फे. त्यावेळेस मी स्वतः भाऊला येऊन बोललो, भाऊ माझा आणि तुमचा तेवढा परिचय नाही, पण मी अध्यक्ष समितीचा आहे. माझ्या मेहनती म्हणून मी जे आणलेले आहेत गॅस डिपार्टमेंटचे ते वाटप करायला तुम्ही स्वतः हजर राहावं. त्यासाठी मी स्वतः आलो. त्यानं मी म्हणणं ऐकून घेऊन त्यानं माझं आमंत्रण स्वीकारलं आहे आणि माझ्या गावासाठी संपूर्ण दिवस दिला ते वाटप करण्यासाठी. आणि त्यावेळेसपासून असं समजलं खरोखरच हा जे त्यावेळेस आमदार होते हे आमदार नसून तालुक्याचा एक देव आहे आणि आम्ही त्याला देवाप्रमाणेच आणि आमचा तो देव आहे. आमचं आयुष्यसुद्धा त्यांना लाभो, दीर्घ आयुष्य त्यांना लाभो. जास्तीत जास्त तालुक्याचा विकास करायला परमेश्वराने जास्तीत जास्त आमच्या त्यांना ठेवू हीच आम्ही परमेश्वराला विनंती. नमस्कार, मी डॉक्टर संजय मारकड. बेलोरा हा माझं नेटिव्ह प्लेस आहे आणि मी ट्युशनमध्ये सध्या प्रॅक्टिस करतो. आणि मी जवळपास 20 वर्षापासून मनोहर भाऊ साहेब यांच्या जवळून म्हणजे परिचित आहे आणि त्यांच्या कार्यामुळेच मी आज आमचं जवळपास 3ऱ्या पिढीपासून आम्ही नाईक घराण्याशी आम्ही संपर्कात आहोत. आणि मनोहर भाऊ म्हणजे असं व्यक्तिमत्व आहे की ते एक वेळ एका माणसाला बघितलं की ते प्रत्यक्षात नावासहित कितीही माणसाच्या याच्यात असले तरी ते नाव घेऊन आपल्याला म्हणजे आपलं काय काम होतं हे विचारून सांगतात झालं की नाही आणि कसं काय झालं. मी आतापर्यंत फक्त एक वेळाच आता मार्केट कमिटीच्या इलेक्शनमध्ये तिकीट मागितलं होतं आणि काही त्यांना अडचण आली असेल किंवा त्याच्यात मी बसलो नसेल तर मला ते माघाऱ्यासुद्धा मी ज्या ज्या कार्यकर्त्यासोबत मी गेलो होतो त्यांना आवर्जून सांगितलं की बाबा त्याचं राहिलं काम आपण त्याचं कुठंतरी काम करू. म्हणजे एवढं त्यांची मेमरी आणि त्यांच्या या वयातसुद्धा एवढं लक्ष ठेवणे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला असं प्रत्यक्ष ओळखणे यामुळे आम्ही एकदम इतकं त्याच्या हे इन्स्पायर की बस विषयच नाही सांगू शकत नाही. आणि आमच्या गावात बरेच असे कार्य केलेले आहेत नाईक घराण्यामुळे. आज आमचा बेलोरा हा एक माळपटावर सगळ्यात शेवटच्या टोकाला गाव असूनसुद्धा त्या गावात 1965 साली श्री शिवाजी विद्यालय बेलोराची स्थापना झालेली आहे. त्यानंतर आमच्या बेलोरा या ठिकाणी PSC सेंटरसुद्धा एका कोणत्याच गाव असूनसुद्धा एक खूप आणि सुसज्ज असं प्राथमिक आरोग्य केंद्रसुद्धा एक नाईक घराण्यामुळे आमच्या बेलोरा या गावासाठी आहे. आणि त्यानंतर कॉपरेटिव्ह बँकसुद्धा आहे. म्हणजे नाईक या परिवारासोबत राहिल्यामुळे डायरेक्टली गावाचा आणि आपला स्वतःचासुद्धा खूप मोठा असा त्या परिसराचा खूप मोठा असा विकास झालेला आहे. म्हणजे आज जवळपास 1952 पासूनसुद्धा आमचं बेलोरा हे गाव फक्त नाईक घराण्याशीच जास्त निगडीत आहे. म्हणजे विरोधकाच्या काळातसुद्धा महापठार अलग राहत असतानासुद्धा आमचं बेलोरा हे गावच जास्त म्हणजे 90% सुद्धा आमचं बेलोरा गाव बंगल्याला पकडून राहायचं. आणि त्यामुळं आमच्या गावात एका टोकाला गाव असतानासुद्धा बऱ्याचशा अशा योजना वॉटर सप्लाय असो, आरोग्याच्या असो, बँक असो, शाळा असो, असं एका टोकाच्या गावालासुद्धा यांनी सगळ्या योजना त्या गावात आमच्या जुन्या काळातसुद्धा पोहोचल्या. आणि आता तर बरं मनोहर भाऊ, इंद्रनील भाऊ, ययाती भाऊ हे सुद्धा आमच्या गावावर म्हणजे लक्ष ठेवून असतात. त्यामुळे आम्ही आमचा माळपठार आणि आमचं बेलोरा विशेषतः बेलोरा हे गाव नाईक परिवारासोबतच सदैव राहतं. आणि म्हणून मला तरी असं वाटतं की मनोहर भाऊ यांच्या वयात आत्ता पण त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर सुद्धा वाटत नाही की ते 81 वर्षाचे असतील. आम्ही तर त्यांना दीर्घ आयुष्य लाभो. मनोहर भाऊचा 101वा वाढदिवस आमच्या समोर आणि त्यांच्या अशाच हसत्या चेहऱ्यासमोर साजरा करण्याचा आम्हालाही मी भाग्य लाभो असं आम्ही त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. शामभाऊराव पाटील, अध्यक्ष बाबासाहेब नाईक सहकारी सूतगिरणी पुसद. जवळपास भाऊंच्याबद्दल जर भाऊबद्दल सांगायचं भाऊंच्याबद्दल जर सांगायचं झालं तर भाऊंची शेती आणि आमची शेती शेलूलावर 1972 पासून जवळपास भाऊ शेलूला दररोज यायचे आणि मी तिथला रहिवासी असल्यामुळे आणि माझ्या वडिलांचे आणि बाबासाहेब नाईकांचे या नाईक घराण्याशी घरोब्याचे संबंध असल्यामुळे आमचे फारच लवकर सूज जमलं. त्यामुळे त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या काही ह्याच्यामध्ये मी जास्तीत जास्त त्यांच्या ह्याच्यामध्ये आल्यामुळे त्यांच्या स्वभावाची, त्यांचे काम करण्याच्या कार्यकुशलतेची जाणीव
मला झाली आणि त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये एवढे असंख्य कामं केले. गरिबाबद्दल त्यांना अतिशय अतिशय जवळीक तर होती. त्यांच्यासमोर एखादा गरीब, आता आम्ही शरीरला असताना शेतावर पुष्कळ गरीब लोक आहेत ज्यांना अडचणी आहेत, त्याच्यासाठी आहेत. मनोहर भाऊ कोणत्याही मागचे पुढचे विचार न करता त्याच्या ओळखीचे आहेत की नाही हेचा सुद्धा विचार न करता जेवढे खिशात पैसे असतील तेवढे त्याला द्यायचे. हा त्यांचा एवढा उदारपणा होता की त्यांनी पैशाला केव्हाच किंमत दिली नाही, माणुसकीला किंमत दिली. गरीब माणसासाठी ते एवढे झटले ते की त्या बाबतीत आम्ही त्यांना त्या काळी म्हणजे त्यांना आम्ही मनोहर नायकांना कर्णाचे अवतार म्हणायचे सर्व बाबतीमध्ये. त्यांनी म्हणजे आणि दुसरं त्यांचा एक स्वभावामध्ये असा विशेष गुणधर्म आहे, त्यांनी विशेष गुणधर्म आहे की त्यांनी केव्हाही जातीभेद पाळला नाही. सर्व समाजाला एकत्रित घेऊन काम केलं. त्याच्यामुळे आज ते एवढं त्यांचं नाव आहे. आज आपण त्यांची 85वी वाढदिवस आहे. तळागाळातल्या सर्व लोकांनी तिथे येऊन त्यांचं अभिष्ट चिंतन केलं. हे त्यांच्या मागील केलेल्या कार्याची पावती आहे. असे नेते आपल्या भागामध्ये झाल्यामुळे आपल्या भागाचा सर्वांगीण विकास त्यांच्या हातून झालेला आहे. आणि आजच्या या क्षणी त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वराचरणी गजानन महाराजांचरणी प्रार्थना करतो. ही माझी त्यांच्याबद्दलची. नमस्कार, मी विशाल ढाले, जिल्हा अध्यक्ष मल्हार सेना यवतमाळ. या नात्यानं माननीय आपले लाडके नेते मनोहररावजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना मनस्वी हार्दिक शुभेच्छा देतो. आज भाऊंचा वाढदिवस म्हणजे सर्व परिसरात नव्हे तर या तालुक्यात, जिल्ह्यात आणि महाराष्ट्रभर माहीत आहे की आज भाऊचा वाढदिवस आहे. खरंच या लाडक्या नेत्यांना शुभेच्छा देताना सर्वांना एक आनंद असं वातावरण वाटतं. मी माझं जे कुटुंब आहे ते पिढ्यानपिढ्या नाईक साहेबांच्या संलग्नित आहे, नाईक घराण्याशी एकनिष्ठ आहे. मी अतिशय कमी वयापासून नाईक घराण्यात माझे वडील एकनिष्ठ होते मनोहर नाईकासोबत आणि त्यानंतर मी ययाती नाईकासोबत काम करत आहो. पण मी काम करत असताना मी हजारो युवकांचे काम भाऊंच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचे प्रश्न मार्गी लावलेत. माळपठारात त्यांचं जे नाव आहे ते नाव कधी कमी नाही होऊ दिलं आणि मुंबईपर्यंत जरी पेशंट जरी घेऊन गेलो तरी नाईक साहेबांच्या, मनोहरराव नाईक साहेबांच्या नाव त्या पेशंटला माळपठारापर्यंत आणून सोडलं. मी बरेचसे कामं भाऊच्या माध्यमातून करत आलो आणि करत राहील. पुन्हा त्यांना मी मनस्वी शुभेच्छा देतो. धन्यवाद. मी प्राध्यापक डॉक्टर दत्ता पवार, तुलसी नाईक महाविद्यालय पुसद येथे राज्यशास्त्र विषयाचा विभाग प्रमुख या नात्यानं कार्यरत आहे. आज आदरणीय मनोहरराव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त प्रथमतः मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि आदरणीय नाईक साहेबाच्या जीवनकार्याच्या संदर्भात जर बघितलं तर एकंदरीत आपल्याला दिसते की संपूर्ण पुसद तालुकाच नव्हे तर या माळपठाराला आणि पूर्ण महाराष्ट्राला या घराण्यांनी 2 मुख्यमंत्री दिले. कैलासवासी वसंतरावजी नाईक, कैलासवासी सुधाकररावजी नाईक यांच्या आशीर्वादामुळं आदरणीय मनोहरराव नाईक यांच्या कार्याची जी पावती आहे ही कार्याची पावती आज वाढदिवसानिमित्त जमलेल्या सर्व बांधवांनी जी काही शुभेच्छा दिली त्याच्यातूनच नाईक साहेबांची कार्याची पावती आपल्याला दिसून येते. आज एकंदरीत आपण जर बघितलं पूर्ण पुसद तालुक्यामध्ये शिक्षणाचं माहेरघर म्हणून पुसद तालुका ओळखला जाते आणि एकंदरीत या माहेरघराच्या माध्यमातून जे काही या शिक्षण गंगोत्रीमधून जे काही मुलं आज बाहेर पडले या सर्वांमध्ये नाईक साहेबाचं आणि आदरणीय मनोहरभाऊ नाईक यांचं सिंहाचा वाटा. आज माळपठारावर विकासाच्या संदर्भात जर बघितलं तर त्याच्यामध्ये माझं गावसुद्धा आहे. कुंभारी या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आज आम्ही जे काही कार्य करतो ते आदरणीय नाईक साहेबांच्या आशीर्वादामुळे आम्ही काम करत आहोत. आणि त्यांच्या आत्ता डॉक्टर मार्कटनी जे सांगितलं की नाईक साहेबांचं समोरच्या नागरिकांचा जो परिचय आहे तर एकदा जर नाईक साहेबांनी एखाद्या व्यक्तीला बघितलं तर ते अविस्मरणीय त्यांच्या लक्षात राहते. असं बहुआयामी असा एक व्यक्तिमत्व आहे आणि बहुआयामी व्यक्तिमत्व असल्यामुळं आज विरोधी पक्षाचा नेता असो की सत्ताधारी पक्षाचा नेता असो आज महाराष्ट्रातील राजकारणामध्ये आदरणीय मनोहरभाऊ नाईक यांचा जो काही प्रभाव आहे ते प्रभाव अद्यापही कायम आहे. आज यांच्या आशीर्वादामुळं आदरणीय इंद्रनील भाऊ नाईक, आदरणीय ययाती भाऊ नाईक या दोन्ही बंधूंनी माळपठाराचा आणि पुसद
परिसराचा आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये सुद्धा यांचं योगदान राहील अशा पद्धतीची अपेक्षा आम्हाला आहे. आज आमच्या विभागाचा विकास जेव्हा आम्ही म्हणतो किंवा जेव्हा आम्ही बाहेरगावी जातो किंवा मुंबई किंवा दिल्लीमध्ये जेव्हा जातो तेव्हा नाईक घराण्याचं एक नाव आहे. नाईक घराणा म्हणजे या देशाला आणि महाराष्ट्राला दिशा दाखवणारा एक नाईक घराणा आणि नाईक घराण्याच्या आशीर्वादामुळेच संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये सुद्धा या नाईक घराण्यांनी केलेल्या कार्याची पावती आजही आपल्याला दिसून येते. आदरणीय मनोहरभाऊ नाईक यांच्या कार्याच्या संदर्भात जर आपण बघितलं या वयातसुद्धा आदरणीय भाऊ सकाळी 10 वाजता आल्यानंतर अतिशय 2-3 वाजेपर्यंत कंटिन्यू लोकांशी जनसंपर्क साधतात. लोकांचे आरोग्याच्या बाबतीतले प्रश्न असतील किंवा शेतीच्या संदर्भातले असतील, महसूलच्या संदर्भातले असतील, MSCBच्या संदर्भातले असतील, या लोकांच्या दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या ज्या काही अडीअडचणी आहे या अडीअडचणी सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना किंवा संबंधित प्रशासकांना फोनच्या माध्यमातून ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आजही नाईक साहेब करत असतात. कारण आज असं बघितलं जातं की बंगल्यावर सकाळी 8 नंतर तर रात्री 10 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत नाईक घराण्याचा बंगला हा या मतदारसंघातील जनतेसाठी खुला आहे. अत्यंत चिकरीचं जरी प्रश्न असेल तर या प्रश्नावर कशा पद्धतीनं मात करता येईल ते मात करण्याचा प्रयत्न आदरणीय भाऊ करत असतात. आज आपल्याला एकंदरीत माहीत आहे की कौटुंबिक प्रश्न किंवा कौटुंबिक अडचण जर निर्माण झाली, एखाद्या कुटुंबातला वाद जरी असेल तर कुटुंबातला वाद सलोख्याच्या माध्यमातून, शांततेच्या माध्यमातून आणि संयमीच्या माध्यमातून कशा पद्धतीनं मिटवता येईल ते मिटवण्याचा प्रयत्नसुद्धा आदरणीय भाऊ करत असतात. आज एकंदरीत अनेक प्रसंग किंवा अनेक वेळ आम्ही असं बघितलेलं आहे की एखाद्या वेळेस मुलामुलीची भानगड असेल, कुटुंबातला एखाद्या वेळेस लग्न झाल्यानंतर घटस्फोटाचा प्रश्न असेल, म्हणजे सामाजिक जाणीव, राजकीय जाणीव, आर्थिक जाणीव, म्हणजे एकंदरीत सगळ्या समाजाची, फक्त बंजारा समाजच नव्हे तर इतर समाजातील लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आदरणीय भाऊ अहोरात्र प्रयत्न करत असतात. आज एकंदरीत वयाच्या मानानं जर आपण बघितलं की आदरणीय भाऊंचा वय आज 82 वर्ष आहे. या वयातसुद्धा आदरणीय भाऊ अतिशय मेहनतीनं माझ्या मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न कशा पद्धतीनं सोडवल्या जातील याचा प्रयत्न सतत करत असतात. ते आपल्या कार्यामध्ये क्रियाशील असतात आणि क्रियाशीलच नव्हे तर आज आमच्यासारख्या नवीन तरुणांना आदरणीय भाऊचा एक आदर्श आहे. आमच्यासाठी ते प्रेरणादायी आहे. आम्ही जेव्हा समाजामध्ये फिरतो तेव्हा आदरणीय भाऊचं नाव घेतल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. कारण त्यांच्यामुळं आम्हाला जर एखादं कार्य करायचं असेल तर भाऊच्या कार्याकडं पाहून आम्हाला ते कार्य करावं लागते. कारण ते आमच्यासाठी एक प्रेरणादायी आहे, एक आमचा आधारस्तंभ आहे, एक आमचं मार्गदर्शक आहे. तर मी या निमित्तानं आज भाऊच्या वाढदिवसानिमित्तानं परत माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं, माझ्या ग्रामपंचायत कुंभारीच्या वतीनं भाऊचं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं आणि भाऊला 100 नव्हे तर 100पेक्षा जास्त आयुष्य जगण्याची ईश्वरचरणी त्यांना संधी देव अशा पद्धतीची ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पुनश्च भाऊंना वाढदिवसानिमित्त माझ्या वतीनं आणि माझ्या ग्रामपंचायतच्या वतीनं आणि संपूर्ण बाळपठाराच्या वतीनं आणि ययाती भाऊ मित्रमंडळाच्या वतीनं मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. माननीय मनोहररावजी नाईक साहेब यांनी केलेल्या त्यांच्या कामामुळे सर्वजण त्यांना ओळखतात. ते आमदार, मंत्री या पदावर त्यांनी चांगले काम केले. त्यांनी आपल्या काळात लहान मोठ्यांना सोबत घेऊन काम केले. त्यांना पदाचे कधी गर्व नव्हते. सर्वजण त्यांना भाऊ म्हणून ओळखतात. ते सुखदुःखात धावून जातात. त्या भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. प्रमोद महल्ले, मानोरा. आदरणीय माननीय मनोहरराव नाईक साहेब हे जिल्ह्याचेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे सर्व समाजाचे अतिशय लाडके नेते. त्यांच्या अंगी कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व आणि मातृत्व हे सर्व गुण असल्यामुळे ते लोकप्रियतेच्या शिखरावर पोचलेले आहेत. ते अजेय आहेत. ते अजातशत्रू आहेत. मोदीच्या लाटेतसुद्धा आपला मतदारसंघ त्यांनी अबाधित ठेवला. अशा या महान नेत्याला माझ्याकडून वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.
आणि उत्तरवार पुसद. मनोहर भाऊंना 81व्या जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पद, पैसा आणि प्रसिद्धी यांचा कधीही लोभ नसलेला नेता म्हणजे आमचे मनोहरराव नाईक साहेब. आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये जनसेवेचे व्रत त्यांनी घेतले होते. हजारो लोक आजही नाईक बंगल्यामध्ये येतात आपली कामे घेऊन आणि ते समाधानाने परत जातात. लोकांची कामं केल्याशिवाय भाऊंना करमत नाही. गरजू, गरीब आणि रुग्ण यांना मदत केल्याशिवाय तर मनोहर भाऊंना चैनच पडत नाही. मोबाईल येण्यापूर्वी मनोहर भाऊंची चिठ्ठी म्हणजे लोकांना कामाची शाश्वती वाटत असे आणि लोकांचे कामही होत असे. किंग मेकर ते किंग अशी भूमिका मनोहर भाऊंनी बजावली, परंतु त्यांना कधीही गर्व चढला नाही. सुधाकर भाऊंच्या मृत्यूनंतर त्यांना मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळावी लागली, परंतु त्यांनी लाल दिवा कधीही लावला नाही आणि आपल्या अंगामध्ये कधीही मंत्रिपद येऊ दिलं नाही. सामान्य जनतेसारखेच ते वागले. आजही भाऊंना लोक हजारोच्या संख्येनं भेटतात आणि आपली कामं करून घेतात. भाऊंचा लोकसंग्रह खूप जास्त आहे. धनसंचय त्यांनी कधी केला नाही, पण लोकसंग्रह मात्र त्यांचा दांडगा आहे. असे हे आमचे मनोहर भाऊ आज 81व्या वर्षामध्ये पदार्पण करीत आहेत. मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांना 100 वर्ष आयुष्य मिळो. मनोहर भाऊ म्हणजे महाराष्ट्राचे माजी मंत्री मनोहर भाऊ नाईक. ते 9 मार्चला उद्या 81 वर्ष पूर्ण करून 82 वर्षात पाऊल ठेवते. त्यांचा उद्या 81वा वाढदिवस आहे. आयुष्याचा एक मोठा टप्पा त्याने पार केलेला आहे आणि कर्तृत्व संपन्न असं त्यांचं आयुष्य आहे. नाईक घराण्याचे ते प्रतिनिधी आहेत. नाईक घराणं म्हणजे बाबासाहेब नाईक, वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, मनोहरभाऊ नाईक आणि आताही त्यांचा सुपुत्र त्याच विभागाचं विधानसभेत प्रतिनिधित्व करतो. सलग 52 सालापासून आत्तापर्यंत नाईक घराण्यानं समाजसेवा, कला, साहित्य, संस्कृती, राजकारण, पुसद हे त्यांचं गाव आहे. ते आडवळणी आहे तसं म्हटलं तर. म्हणजे पुसदच्या साहित्य संमेलनाला आचार्य यात्रे जेव्हा गेले तेव्हा ते म्हणाले पुसदच मला पुसदला जावं लागलं, इतकं ते आडवळणी आहे. पण आज पुण्या इतकंच विदर्भातली ती एक विद्यानगरी झाली आहे. सर्व विद्याशाखांची महाविद्यालयं आणि केवळ इमारती नव्हे तर गुणवत्तापूर्ण महाविद्यालय उभं करण्याचं काम वसंतराव नाईक साहेबांच्या काळात, सुधाकररावांच्या काळात, मनोहर नाईक यांच्या काळात आणि डॉक्टर कल्याणी यांच्या काळात या सगळ्या मंडळींनी केवळ राजकारण न करता पुसदला विद्येचं माहेरघर बनवलं. मनोहरभाऊ अनेक वर्ष मंत्री होते, पण मंत्रिपदाचा टेंबा त्यांनी कधीही मिरवला नाही. मंत्रिपदाची गाडीसुद्धा ते अनेक वेळ वापरत नसत. सुरक्षा व्यवस्था पण वापरत नसत. विधानसभेमध्ये त्यांच्यावर एकही वरखाडा कधी आला नाही. त्या पिढीचं जे वैशिष्ट्य आहे, नाईक साहेब 11.25 वर्ष मुख्यमंत्री होते. माझा त्याचा जो परिचय आला तो फार वेगळ्या पद्धतीने झाला. त्याचं असं झालं की मी श्री शरद पवार साहेबांच्या 17व्या वाढदिवसाला एक गौरवग्रंथ केला त्याचं नाव होतं एकमेव. त्या गौरवग्रंथ प्रकाशनाला मनोहरभाऊ आले होते. त्याने तो गौरवग्रंथ माझ्याकडून मागून घेतला, वाचला आणि मला म्हणाले की मधुकरराव, असा गौरवग्रंथ माझ्या काकांवर करता येणार नाही का? म्हटलं येईल, ह्याच्यापेक्षा चांगला करता येईल. मी लगेच नाव सांगून टाकलं, महानायक या नावाने आपण करू. तो त्यांना इतका आनंद झाला आणि एका पुतण्यानं आपल्या 11.25 वर्षे राहिलेल्या मुख्यमंत्री काकांवर 400 पानाचा गौरवग्रंथ आणि 3 महिन्यात पूर्णत्वाला नेला. 2 ऑक्टोबर 2011ला त्याचं पुसदला प्रकाशन झालं. त्या प्रकाशन कार्यक्रमाला स्वतः शरद पवार, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अनिल देशमुख, मधुकर पिचड, त्यावेळेचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष मनोहरभाऊ, सगळ्या दिग्गज माणसं होती. पण त्याहीपेक्षा 1 लाखाच्या वर
लोकांनी त्या कार्यक्रमाला एवढी प्रचंड गर्दी केली की पवारसाहेब म्हणाले की मधुकर, जगातल्या कोणत्याही पुस्तक प्रकाशनाला 1,00,000 लोक जमले असतील असं मला काही वाटत नाही. हा सगळ्या गर्दीचा विक्रम आहे. अर्थात हे पुस्तक मी केलं म्हणून लोक आले असं नाही. ते माझं मोठेपण सांगण्याकरता हा विषय मी मांडला नाही. कोणीही ते केलं असतं. वसंतराव नाईक साहेबांवर पुस्तक आणि मनोहर भाऊंनी पुढाकार करून केलेलं पुस्तक, याच्यामुळे हा सगळा विक्रम नोंदला गेला असं मी मानतो आणि ते खरं आहे. मनोहर भाऊचं वैशिष्ट्य असं आहे, ते बोलत नाहीत फार. प्रसिद्धीची हवा अजिबात नाही. त्याने कधी प्रेस कॉन्फरन्स घेतल्या नाहीत. कधी टी व्हीवर तुम्हाला मनोहर भाऊ पाहायला मिळाले नसते. कधी मुंबईमध्ये त्यांच्या भोवती प्रेसवाल्यांचा, कॅमेरावाल्यांचा गराडा आहे असं कधी दिसलं नसेल. अनेक खाती त्यांनी सांभाळली, न बोलता सांभाळली आणि उत्कृष्टपणे सांभाळली. पण त्याहीपेक्षा मला त्यांचं विशेष अभिनंदन याच्याकरता केलं पाहिजे की हिंगोली लोकसभा मतदारसंघातून आमचा राजू सातव जेव्हा लोकसभेला विजयी झाला, त्याला राजकारणात आणण्यापासून, त्याला जिल्हा परिषद तिकीट देण्यापासून, विलासरावांकडे नेण्यापासून, कृषी खात्याचं सभापती करण्यापासून, विधानसभेला निवडून आणण्यापासून, हा सगळा माझ्या घरातला मुलासारखा होता आणि आम्ही सर्वांनीच त्याला मदत केली. त्याच्या कर्तृत्वाने तो खूप मोठा झाला. पण लोकसभेत जेव्हा निवडून आला, मी त्याचं अभिनंदन जेव्हा केलं, तेव्हा त्यांनी मला पहिलं वाक्याचं सांगितलं, भावेसाहेब, यात सगळ्यात मोठं श्रेय मनोहर भाऊ नाईक यांचं आहे, कारण त्यांनी महागाव आणि उमरखेड हे 2 मतदारसंघातले जवळपास अर्धे मतदार हे माझ्या हिंगोली मतदारसंघात येतात आणि तिथे आपल्याला जे मताधिक्य मिळालं त्याचं एकमेव कारण मनोहर भाऊ यांनी मेहनत घेतली आणि त्यांनी सांगितलं, राजू काळजी करू नकोस, तुला निवडून आणतो. त्या या निवडून आणण्यामध्ये राजूच्या विजयात मनोहर भाऊंचा वाटा मोठा आहे. पण त्यांनी कधीही तोंडाने असं सांगितलं नाही, पत्रकार परिषद घेतली नाही की मी राजूला निवडून आणलं, माझ्यामुळे त्याला मतदारसंघात लिहिलं, असं कधी बोलले नाही. श्रेय घ्यायला ते कधीही पुढे नसतात. सुधाकरराव नाईक यांची भूमिका तशीच होती. ते एक अतिशय प्रभावी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी थोडासाच काळ असेल पण प्रभावी मुख्यमंत्री म्हणून काळ घालवला. नाईक साहेबांचं तर बोलण्याच्या पलीकडचं काम आहे. म्हणजे माझं व्यक्तिगत मत आहे, महाराष्ट्राची खरी जी बांधणी झाली ती नाईक साहेबांच्या 10, 11, 12 वर्षाच्या काळात, म्हणजे 1960 ते 1980 या 20 वर्षातच महाराष्ट्रात जे काय तुम्हाला दिसत आहे, जी 11-15 मोठी धरणं दिसत आहेत, मध्यम धरणं 250-300 दिसत आहेत, 3-4 हजार लघु पाटबंधारे योजना दिसत आहेत, 4 महाऔष्णिक केंद्र दिसत आहेत, 4 कृषी विद्यापीठं दिसत आहेत, नवी मुंबई दिसते, नवीन औरंगाबाद दिसते. एक विषय नाही, रोजगार हमी असेल, कापूस एकाधिकार खरेदी असेल, ज्वारी एकाधिकार खरेदी असेल. त्या काळच्या 72च्या दुष्काळामध्ये नाईक साहेबांनी महाराष्ट्राला सगळ्या अडचणीतून बाहेर काढण्याची कल्पना असेल किंवा हायब्रिडचा पुरस्कार करून अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबन करण्याची नाईक साहेबांनी घेतलेली अगदी परिश्रमपूर्वक भूमिका असेल, या सगळ्यामध्ये नाईक साहेब अतिशय आघाडीवर होते आणि न बोलता काम करत होते आणि मन त्यांचं लहान मुलासारखं होतं. 72ला जेव्हा पाऊस नव्हता त्या भीषण परिस्थितीमध्ये एकदा मी त्यांच्याबरोबर भूमपरांड्याला गेलो होतो. तेव्हा तिथे ज्यांच्या घरी बसलो, शेतकऱ्याच्या घोंगडी होती, घोंगडीवर बसले. त्यांनी तांब्या भांडं आणलं, तर गढूळ पाणी होतं. तर घरातनं ओरडत आलं, अरे पाणी पिऊ नका, पाणी पिऊ नका, ते गढूळ आहे, गढूळ आहे, कोका कोला आण, कोका कोला आण. नाईक साहेब म्हणले, तुमच्या गावात कोका कोला पोचला का? स्वच्छ पाणी नाही पोचलं, माझा पराभव आहे, मला कोका कोला नको. नाईक साहेबांनी खिशातला रुमाल काढला, भांड्यावर ठेवला, त्या तांब्यातलं पाणी काढलं आणि पाणी पेलं. म्हणाले, इथूनच आता ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजना सुरू करेन आणि त्यांनी ते केले. सामान्य माणसाची नाळ जोडलेलं हे घराणं आहे असं मी मानतो. शेती मोडली तर लोकशाही मोडेल ही नाईक साहेबांची घोषणा होती. स्वयंपूर्ण करण्याकरता त्यांनी आटापिटा केला. त्यांना प्रचंड बहुमत होतं पण बहुमताचा गर्व त्यांनी केलेला नाही. 202 आमदार आणि 72 साली 222 आमदार काँग्रेसचे त्यांच्या मागे होते. 222 वरून आज काँग्रेस कुठे आली आणि का आली याचं आत्मचिंतन काँग्रेसच्या नेत्यांनी केलं पाहिजे. पण त्यांनी सभागृहात कधी फुशारकी मारली नाही. उलट त्यांचे प्रखर विरोधक जामवंतराव झोटे यांची आई आजारी झाल्यानंतर त्यांना 15 दिवस पॅरोलवर सोडण्याचा निर्णय नाईक साहेबांनी स्वतः घेतला. पुण्याच्या जेलरला सांगितलं त्यांना पॅरोल ताबडतोब सोडा.
जेलच्या बाहेर जामवंतर आल्यावर तिथे एक गाडी तयार ठेवली. त्या गाडीने त्यानं मुंबईला आणलं, विमानाचं तिकीट काढलं, नागपूरला पाठवलं, नागपूरला विमानतळावर गाडी ठेवली, मे हॉस्पिटलमध्ये गेले. जामवंतरावांना कळलं नाही हे कोणी केलं, का केलं, कशाकरता केलं. जेव्हा नागपूरला निघाले तेव्हा सांगितलं तुमची आई सिरियस आहे. जामवंतराव भाऊच्या डोळ्यातून पाणी आलं. त्यांनी स्वतःही मला गोष्ट सांगितली होती आणि ती पुस्तकात मी लिहिलेली पण आहे. ही अशी अतिशय मोठ्या मनाची सगळी माणसं होती. हे घराणं इतकं मोठं आहे, महाराष्ट्राची सेवा केलेलं आहे, महाराष्ट्राची बांधणी केलेलं आहे. त्या घराण्याचे प्रतिनिधी म्हणून मनोहर भाऊ हा एक फार मोठ्या मनाचा माणूस आहे असं मी मानतो आणि तो आहेच तसा. आपल्या काकासाठी जीवाचा आटापिटा करून 400 पानाचा ग्रंथ तयार करायचा, त्याच्याकरता एवढा प्रचंड कार्यक्रम करायचा, त्याच्याकरता किती खर्च होईल याची पर्वा करायची नाही. लाखभर माणसं जमणं, त्यांना भोजनाची व्यवस्था करणं, प्रचंड शामियान उभारणं काही साधी गोष्ट आहे का? आणि हे सगळं त्यांनी 6 दिवसात केले. आणि आपल्या काकाचं मोठेपण ओरडून सांगावं त्या पद्धतीने ते महाराष्ट्राच्या हातात हा जो महान ग्रंथ दिला, त्याच्या बघता बघता पहिली प्रत 5,000ची संपली, म्हणून आम्ही दुसरी 5,000ची प्रत काढली. मला म्हणाले नाही आणखीन 5,000 काढा. आपल्या काकाचं वडिलांचं मोठेपण कोणी सांगत नाही. अलीकडे एक पुतण्या आपल्या काकाचं मोठेपण सांगतो आणि दुसरा पुतण्या आपल्या काकानं मोठं केलं असताना त्या काकाचे काय परिस्थिती निर्माण करतो हे आता महाराष्ट्र पाहतोय. आणि म्हणून मनोहर भाऊंचं मोठेपण हे वादातीत मोठेपण आहे. न बोलता काम कसं करावं हे कोणाकडून शिकायचं असेल तर ते नाईक घराण्याकडून शिकावं. नाईक साहेबांचे सुपुत्र अविनाश नाईकही काही काळ राज्यमंत्री होते पवार साहेबांच्या मंत्रिमंडळात. ते संपूर्ण घराणं जरी महाराष्ट्रापासून खूप लांब दूर असले, एका बाजूला असं अडवणला असलं तरी महाराष्ट्राच्या मध्यभागी नाईक साहेब आहेत, त्यांचं घराणं आहे. त्याशिवाय महाराष्ट्राचा सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या बांधणीचा इतिहास पूर्ण होऊ शकणार नाही. इतकं हे मोठं घराणं आहे असं मी मानतो. मनोहर भाऊंना मनपूर्वक शुभेच्छा देतो. मगाशी मी त्यांना फोन केलाच होता, माझ्या भावना मी त्यांना कळवल्या. आता मी जे माझं शेवटचं पुस्तक करतो आहे, मागे वळून पाहताना गेल्या 65 वर्ष माझ्या पत्रकारिता झाली, त्या पुस्तकामध्ये सुद्धा मी हा सगळा नाईक साहेबांचा कार्यकाळ आणि मनोहर भाऊंचं काम याचा उल्लेख जाणीवपूर्वक केलेला आहे. नवीन पिढीला हे सगळं समजलं पाहिजे याच्याकरता केलेलं आहे. आणि म्हणून मनोहर भाऊ तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. तुम्ही शताब्दी साजरी करावी अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. नमस्कार, मी माधव पाटील पुसद बोलतोय. आज माननीय श्री मनोहरराव नाईक माजी मंत्री यांचा 81वा वाढदिवस आहे. या निमित्तानं मी त्यांना आज ओंजळ भरल्या शुभेच्छा देऊ इच्छितो. मुख्यमंत्रीद्वय, हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक आणि त्यानंतर जलसंधारणाचे प्रणेते सुधाकरराव नाईक यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये मनोहर भाऊ अगदी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून जीवन जगले. त्यांचा शांत स्वभाव, मितभाषी आणि सुस्वभावामुळे ते आज मनोहर भाऊ म्हणून ओळखले जातात. पत्रकार म्हणून ज्यावेळी आम्ही त्यांना वेठीस धरत होतो त्यावेळेस ते कधीही आक्रमक झाले नाही. यवतमाळ जिल्हा हा प्रश्न आम्ही ज्यावेळी त्यांच्या पुढे मांडला त्यावेळेस त्यांनी सुधाकरराव नाईक यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात पुसद जिल्हा व्हायला हवा होता हा आमचा प्रश्न होता. परंतु त्यांनी अगदी नम्रपणे, पक्षश्रेष्ठींच्या काही मर्यादा असतात त्यामुळे हा पुसद जिल्हा मागे पडला असल्याचे सांगितले. या 81व्या वाढदिवशी दिनी त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा, पाटील परिवारातर्फे शुभेच्छा आणि त्यांना दीर्घायुरारोग्याची कामना व्यक्त करतो. नमस्कार, मी दीपक आसेगावकर पुसद. येत्या 9 मार्च रोजी आमचे मोठे बंधू
मान्य श्री मनोहररावजी नाईक साहेब यांचा 81वा वाढदिवस म्हणजे 82व्या वर्षात ते पदार्पण करणार. आयुष्यामधील हे 81-82 वर्ष हे अत्यंत महत्त्वाचे असतात आणि मान्य भाऊंचा हा 81वा वाढदिवस अतिशय साध्या प्रमाणात मनोहरभाऊ नाईक साहेबांना आवडणाऱ्या साध्या आणि सरळ अशा स्वभावाच्या आमच्या मनोहरभाऊचा वाढदिवस आहे. आसेगावकर परिवाराच्या वतीने मी त्यांना मनपूर्वक दीर्घायुष्याकरता खूप शुभेच्छा देतो. आसेगावकर आणि नाईक परिवार, माझे वडील कैलासवासी श्रीरामप्पाजी आसेगावकर आणि कैलासवासी वसंतरावजी नाईक साहेब, कैलासवासी भाऊसाहेब नाईक, कैलासवासी सुधाकररावजी नाईक साहेब यांचा अतिशय घनिष्ठ असा संबंध ते राजकारणामुळे, व्यापारामुळे आणि आसेगावकर आणि नाईक परिवाराच्या घनिष्ठ स्नेहामुळे यापूर्वी आलेला आहे. तोच पांडा मी मनोहरभाऊ नाईक साहेबासोबत कृषी क्षेत्रामुळे त्यांच्या अतिशय मी जवळचा एक सहकारी म्हणून, छोटा भाऊ म्हणून आणि आमचे जे कृषीचं मित्रपरिवार होतं त्या काळात कैलासवासी वसंतराव नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माननीय मनोहरभाऊंनी कृषी क्षेत्रामध्ये पदार्पण करून एक महाराष्ट्रामध्ये आदर्श असा कृषी क्षेत्राचा त्यांनी आपल्या शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग केले आणि ते त्या काळात यशस्वी करून दाखवले. त्यावेळेस आमचा जो ग्रुप होता आदरणीय डॉक्टर NP हिराणी साहेब, माननीय विजय पाटील चोंडीकर, माननीय गोविंदरावजी फुके सर, कैलासवासी चिरडे सर, आदरणीय गोरंटीवार सर, असा आमचा एक ग्रुप होता की त्या कृषी क्षेत्रामध्ये सगळी संपूर्ण माहिती त्या पिकाची घ्यायची, त्याचा अभ्यास करायचा आणि चांगल्या तज्ज्ञ लोकांकडून मार्गदर्शन करून त्यांची शेती करायची. या निमित्तानं मनोहरभाऊचा आणि माझा अतिशय जवळचा संबंध आला. कृषी क्षेत्रामध्ये त्यांना जे काही पीक घ्यायचं त्याचं अतिशय अभ्यास करून त्यांनी कृषी क्षेत्रामध्ये प्रगती केली आणि आपल्या या यवतमाळ जिल्ह्यामध्ये त्या काळामध्ये आदर्श असं शेतीचं उत्पन्न त्यांनी करून दाखवलं. त्यानंतर त्या माध्यमातून वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठानचा आणि माझा सुरुवातीपासून संबंध आहे. गेल्या 40 वर्षापासून वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचं सदस्य, उपाध्यक्ष आणि गेल्या 2005-06 पासून अध्यक्ष नात्याने हा माझा संबंध आला. मी जेव्हा प्रतिष्ठानमध्ये काम करतो आहे त्यामध्ये आदरणीय रुद्रराव सर आणि आमची पूर्ण टीम आहे. सगळेजणं या कृषी प्रतिष्ठानमध्ये अतिशय सहकार्याच्या भावनेने, नाईक साहेबांच्या आशीर्वादाने आणि मनोहरभाऊच्या मार्गदर्शनाखाली हे वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान चालू आहे. हे जेव्हा आम्ही शेतकऱ्यांची निवड करतो तेव्हा मनोहरभाऊचं सतत मार्गदर्शन आम्हाला मिळते. सगळ्या महाराष्ट्रामध्ये मी जेव्हा अध्यक्ष झालो तेव्हापासून जवळपास 60 ते 70 ठिकाणी त्या शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन त्याची निवड करायची आणि त्याचा सत्कार करायचा. मनोहरभाऊचा कटाक्षानं सांगणं असायचं की कुठलाही सत्कार मूर्ती जो खरोखर असेल त्याचाच तुम्ही सत्कार करा आणि त्यामध्ये कुठेही भेदभाव करू नका. हे त्यांच्या कृषीविषयी असलेल्या प्रेमामुळे आपण ज्या व्यक्तीचा सत्कार करतो त्या शेतकऱ्याला, चांगल्या शेतकऱ्याला हा पुरस्कार गेला पाहिजे हे त्यांचं मार्गदर्शन सतत आम्हाला असायचं. मला जेव्हा कृषीभूषण सन्मान 1998 साली मिळाला यामध्ये देखील मान्य श्री मनोहरभाऊ विजय पाटील चोंडीकर यांचा मोलाचा असा वाटा आहे की त्यांच्या मार्गदर्शनामुळे, त्यांच्या कृषी क्षेत्रातील मार्गदर्शनामुळे मला हा पुरस्कार त्यावेळेस मिळाला. आमचा हा शेतीचा ग्रुप एक अतिशय उत्कृष्ट असा ग्रुप त्या काळामध्ये आम्ही शेती करत होतो. महाराष्ट्रामध्ये जे काही विविध प्रदर्शनी महाराष्ट्र लेवलच्या झाल्या त्यामध्ये जवळपास सगळ्या कृषी प्रदर्शनीमध्ये आमचा सहभाग असायचा. आजच्या काळात आधुनिकता काय आहे याचा आम्ही अभ्यास करून आम्ही आमची शेती केली. पण आज दुर्दैवानं सांगावंसं वाटते की ते शेतीचे दिवस त्या मानाने आज बरोबर आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्याला न परवडणारे आहेत. त्यामुळे शेतीकडे थोडंसं दुर्लक्ष होत आहे. परंतु मनोहरभाऊंनी त्या काळात अतिशय मेहनत घेऊन कृषी क्षेत्रामध्ये काम केलं. अर्थात कृषी क्षेत्रापुरतं मनोहरभाऊचं काम मर्यादित नाही आहे, तर त्यांनी राजकारणात देखील मंत्रिपद भूषविले, ते देखील त्यांनी चांगले करून दाखवले. सहकार क्षेत्र असो, राजकारण असो, कृषी क्षेत्र असो आणि कौटुंबिक क्षेत्र या सगळ्या क्षेत्रामध्ये एक आदर्श प्रेमळ व्यक्ती म्हणून मनोहरभाऊकडे पाहिल्या जाते. सर्वात महत्त्वाचं मनोहरभाऊचा स्वभाव जो आपल्याला सांगायचा झाला ते एक प्रेमळ असा व्यक्ती, कधी कोणाविषयी आकस न ठेवणारा व्यक्ती आणि
इतका मोठा सत्तेवर असताना कधीही त्या मंत्रिपदाचा गर्व त्यांना नसायचा आणि सर्वांसोबत मिळून मिसळून राहायचे. आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुसदमध्ये कोणी कसाही जर व्यक्ती असला, कुठल्याही पक्षाचा असला, पण मनोहर भाऊंनी जर म्हणलं की आपल्याला असं असं करायचं आहे तर कधी कोणी नकार द्यायचा नाही. अशा प्रकारचं आगळं आणि वेगळं असं व्यक्तिमत्व माननीय मनोहर भाऊचं आम्हाला सर्वांना पाहायला भेटते. त्यांच्या सत्तेच्या वेळेस अनेक लोकांचे कामं त्यांनी केलेत, अनेक दुःखितांना आधार दिला, मेडिकलच्या बाबतीत आधार दिला आणि त्यांनी एक प्रेम त्या ठिकाणी निर्माण केलं. म्हणूनच त्यांचा जो विजय झाला प्रत्येक वेळेस त्याला एकच कारण की नाईक साहेबाचं, नाईक घराण्याचं प्रेम आणि कैलासवासी सुधाकर भाऊचं कर्तृत्व, नाईक साहेबाचं कर्तृत्व आणि मनोहर भाऊनी जी काही मेहनत राजकारणाकरता इलेक्शनमध्ये घेतली, प्रत्येक वेळेस त्यांची चांगल्या प्रकारे इलेक्शनमध्ये निवड झालेली आहे. आणि अशा प्रकारचं एक आगळं आणि वेगळं असं व्यक्तिमत्व आणि ज्यांच्या वयाला 9 मार्च 24 रोजी 81 वर्ष पूर्ण होऊन 82 वर्षात ते पदार्पण करत आहे. अशा या 81 वर्षाच्या वाढदिवसाला आसेगावकर परिवाराच्या वतीने, आमच्या पुसदच्या वतीने मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वराला प्रार्थना करतो. नमस्कार. नमस्कार. मी जाई श्रीकांत भागवत. माझी नगराध्यक्ष ही माझी एक भाऊनी दिलेली ओळख. 2006 ते 2009 पर्यंत मी 2.5 वर्षाचा कालावधी पुसद नगरपालिकेत नगराध्यक्ष म्हणून कार्य केलेले आहे. माझी कुठलीही पार्श्वभूमी राजकीय नसताना किंवा कुठलाही मला गॉडफादर नसताना भाऊंनी माझ्यावर विश्वास टाकून मला या वॉर्डातून नगरसेवक पदाकरता संधी दिली आणि त्या संधीत मी भाऊंच्या आशीर्वादाने निवडून आली. त्यानंतर भाऊंनी कुठलाही राजकीय मला अनुभव नसताना एक गृहिणी म्हणून मी नगरपालिकेत भाऊंच्या आशीर्वादाने नगराध्यक्ष झाले. आणि त्यावेळेस खरोखर सुरुवातीला खूप गोंधळलेली परिस्थिती, कारण की 4 भिंतीच्या आतलं माझं इतक्या वर्षाचं आयुष्य आणि अशा वेळेस एकदम नगरपालिकेत जाऊन एवढ्या मोठ्या खुर्चीवर एक मोठ्या पदावर विराजमान होणं, प्रथम नागरिक होणं ही माझ्याकरता कधीही विचार न केलेली संधी होती. आणि अशा वेळेस भाऊंनी ती संधी मला दिल्यानंतर माझ्यावर त्यावेळेस काय टेन्शन आलं असेल हे तुम्ही नक्कीच विचार करू शकतात. पण त्यावेळेस फक्त भाऊंनी मला एकच शब्द दिला की जाई शांत राहा आणि शांततेत सगळं तू सांभाळू शकते, मला विश्वास आहे आणि तू चांगल्या पद्धतीने सांभाळू शकते हा पण मला विश्वास आहे. आणि हा त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला तो विश्वास कुठल्या थोड्याफार अंशी मी पूर्ण करू शकली याचा मला खूप खूप आनंद वाटतो. मनोहर भाऊ म्हणजे एक संयमी नेतृत्व. सर्वप्रथम मला बाहेरचे जेव्हा मी राजकारणी पाहिले होते तेव्हा राजकारणात यावं की नाही यावं याबद्दल मी थोडी संभ्रमात होती. पण ज्यावेळेस मी राजकारणात आली आणि मनोहर भाऊंच्या पक्षातून मी काम करायला सुरुवात केली तेव्हा मला मनोहर भाऊंचा सगळ्यात भावलेला स्वभाव म्हणजे त्यांचा संयम. कितीही टेन्शन उद्या, कितीही प्रॉब्लेम उद्या, पण भाऊंचा संयम कधीही न टळलेला मी पाहिलेला आहे. 1-2 सभांमध्ये जेव्हा आम्ही सभेमध्ये होतो लोक काहीतरी उठून अर्थात ते घेऊन वगैरे असायचे, ते उठायचे, भाऊला विरोधात बोलायचे. त्यावेळेस भाऊंचं मी अजून एक अगदी चिल्लर व्यक्तिमत्व, पण त्या व्यक्तीला गावात सकट भाऊंनी आवाज देऊन त्याला जवळ बोलवलं, सईवर आपल्या जवळ बसवलं. हा त्यांचा संयमी स्वभाव मला सगळ्यात जास्त भावलेला आहे. माझ्या कार्यकाळात पुसद वाढीव पाणी पुरवठा योजना आम्ही कार्यान्वित केली. त्यावेळेस पूस धरणावरून डायरेक्ट पाईपलाईननी पाणी पुसदमध्ये आणायचं ही सगळ्यात मोठी त्यावेळेसची ती योजना होती. त्यावेळेस ती एवढी मोठी योजना कार्यान्वित होईल की नाही होईल हे आम्हाला असलं खूप मोठं टेन्शन होतं, कारण की लोखंडाचे भाववाढ सतत चालू होते. आणि अशा वेळेस मला भाऊंनी शब्द दिला की जाई तू समोर हो, सगळं आपण बरोबर करू. आणि त्यावेळेस त्यांनी फंडचा पण आम्हाला कधी प्रॉब्लेम दिला नाही. आणि त्यावेळेस सगळ्या लोकांना घेऊन बसून सगळ्यांना समजून सांगण्याची जी त्यांची हातोटी होती ती सगळ्यात जास्त सर्वात मोठी मला भावलेली त्यांची ती हातोटी होती. आणि जेव्हा मी त्यांच्यासोबत काम केलं बरेचदा मला खूप प्रॉब्लेम आले, कारण की सुरुवातीचे सीओचं थोडंसं ड्रिंक्समुळे होणारा मला प्रॉब्लेम असो किंवा त्यावेळेस भाऊंनी मला हे केलं, त्यांना समजवण्याचा प्रॉब्लेम असो किंवा सीओशी काही अडचणी असो किंवा नगरसेवकांशी असली अडचणी असो, कारण की आजही लोकांची मानसिकता थोडी महिलांबद्दल वेगळी आहे आणि त्याच्या मला खूप अडचणी गेल्या. पण भाऊंनी प्रत्येक वेळेस मला साथ दिली, प्रत्येक वेळेस मला समोर हो, प्रत्येक वेळेस तू काम चांगलं करू शकते. आणि त्याच्यानंतर मला 1-2दा जेव्हा माझा कार्यकाळ संपल्यानंतरही जेव्हा मी 1-2दा भाऊंना भेटली तेव्हा भाऊंनी माझी प्रशंसा केली. आणि एवढ्या मोठ्या व्यक्तींनी माझी प्रशंसा करणं हा मला सगळ्यात मोठा मिळालेला पुरस्कार आहे.
आणि अशा वेळेस मला एक खूप आनंद होतो की अशा संयमी आणि विचारवंत वडीलधारी असलेल्या नेत्याच्या हाताखाली मी काम करू शकली. आणि त्यांनी जो मला कुठलाही पाठबळ नसताना त्यांनी जे मला 2.5 वर्षाचा पूर्ण कार्यकाळ व्यवस्थित माझा पार पडू दिला आणि प्रत्येक क्षणोक्षणी मला मदत केली. क्षणोक्षणी त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं आणि त्यांच्याकडून, त्यांच्या फॅमिलीकडून अथवा त्यांच्याकडून कधीही आम्हाला कुठल्याही प्रकारचं टेन्शन किंवा कुठल्याही प्रकारचं हे काम झालं पाहिजे, ते काम झालं पाहिजे, अशा प्रतीचं कुठल्याही प्रकारचं आम्हाला त्यांनी टेन्शन कधीच दिलं नाही. फक्त ते मला विचारायचे, लीगल जर असेल, कायद्यात बसत असेल तरच जाईल हे काम कर, पण कायद्याच्या बाहेर जाऊन कुठलंही काम त्यांनी मला कधी करायला लावलं नाही. हा त्यांचा सगळ्यात मोठा हे होता, सगळ्यात मोठा गुण होता आणि त्याच्यामुळे मला त्यांच्याबद्दल नेहमीच एक आदर आहे. आणि त्यांच्यासारखा नेता माझ्या तरी दृष्टीने होणार नाही. आणि महिलांकरता जसा नेता हवा, महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जसा नेता असावा, तसा नेता म्हणजे मनोहर भाऊ आहे, एवढंच मी सांगू इच्छिते. आणि या नेत्याला त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या भागवत परिवाराकडून मी शुभेच्छा देते. त्यांना पुढील आयुष्य आरोग्यदायी आणि सुखसमृद्धीचं लाभावं या माझ्या सदिच्छा मी त्यांना देते. आणि भागवत परिवारातर्फे त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. हां, नमस्कार. मी डॉक्टर माधवी दिनकर गुल्हाने, माजी नगराध्यक्ष पुसद. आदरणीय मनोहरभाऊ नाईक यांना लोकनेते असं म्हणतात आणि खऱ्याच अर्थानं ते लोकनेते आहेत, कारण लोकांचे प्रश्न सोडवणे हा त्यांचा पिंड आहे. आम्ही सर्वजण आदरणीय मनोहरराव नाईक साहेबांना भाऊ या नावाने संबोधतो. भाऊ म्हटलं की तिथे गर्दी आलीच आणि ती गर्दी म्हणजेच भाऊंची एक अक्षय ऊर्जा. भाऊंनी कितीही गर्दी असली तरी त्या प्रत्येक गर्दीतल्या प्रत्येक लोकांचे प्रश्न ते अगदी कटाक्षाने सोडवतात आणि म्हणून त्यांच्या भोवती नेहमी गर्दी असते. मला नगराध्यक्ष पदाची संधी भाऊंनी माझ्यावर विश्वास टाकला आणि त्यांनी मला ही नगराध्यक्षपदाची संधी मिळवून दिली. सर्वप्रथम मी शिक्षण सभापती म्हणून पुसद नगरपालिकेमध्ये जेव्हा कार्यरत होते तेव्हा पुसद नगरपालिकेच्या शाळांचे नूतनीकरण करण्यात आले. तसेच चांगल्या दर्जाच्या शाळांमध्ये जे शिक्षण दिलं जातं त्याच प्रकारचं शिक्षण आपल्या पुसद नगरीच्या गोरगरिबांच्या मुलांनासुद्धा मिळावं म्हणून सेमी इंग्लिश आणि संस्कृत अशा प्रकारे शाळांमध्ये विषय सुरू करण्यात आले. त्याचप्रमाणे भाऊंचं असं तत्त्व होतं की पुसद नगरीतल्या प्रत्येक तहानलेल्या व्यक्तीला पाणी मिळालं पाहिजे. शहराच्या विकासासाठी त्याचं एक व्हिजन असायचं. कोणतीही सभागृहामध्ये मीटिंग घेण्यापूर्वी मी भाऊ मला सतत मार्गदर्शन करायचे. ठराव कसे पारित करायचे, त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे, सगळी माहिती कशी कलेक्ट करायला पाहिजे याचं वेळोवेळी ते मला मार्गदर्शन करायचे. आणि त्यांचा मुख्य हेतू म्हणजे पुसदवासियांना रोज शुद्ध पेय कसं मिळेल यासाठी त्यांचे एक मोठं विजन होतं. त्या अनुषंगाने 14व्या वित्त आयोगातून माझ्या कार्यकाळामध्ये 20 लाख लिटर क्षमतेचे 2 जलकुंभ उभारण्यात आले. एवढंच नाही तर पूस धरणामधून जे पाणी या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये येण्यासाठी जवळपास 36 तास लागायचे, तर हा वेळ कमी करण्यासाठी त्यांनी त्यांच्या अथक प्रयत्नातून पाईपलाईनद्वारे पाणी हे डायरेक्ट आपल्या पुसद शहरातल्या जलशुद्धीकरण केंद्रात आणले. आणि त्याचप्रमाणे जलशुद्धीकरणामध्ये नवीन फिल्टर बसवलं, त्यामुळे सर्व पुसदवासियांना रोज शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळते. भाऊ हे माझ्यासाठी एक मार्गदर्शक तसेच एक पालक आहेत. वेळोवेळी त्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि त्यांचं एकच तत्त्व असायचं की कोणतीही कामं ही वेळेत आणि नियमाने पूर्णपणे केली पाहिजे, असा त्यांचा नेहमी कटाक्ष असायचा. असे हे आदरणीय मनोहरभाऊ नाईक
यांच्या वाढदिवसाला मी कोटी कोटी शुभेच्छा देते आणि त्यांचा जितके व्यक्ती त्यांना भेटतील, कारण भाऊ तिथे गर्दी हे असं म्हटलंच आहे मी, त्या गर्दीमुळेच भाऊंना अशी खूप ऊर्जा येते आणि त्यांच्याकडे पाहून आम्हालाही ती ऊर्जा येते आणि काम करण्याची गती अधिक वाढते. મારું નામ દેવકાબાઈ દેવરાવ જાદવ છે. મનોહર ભાઉ વાડદિવસે હાર્દિક શુભેચ્છા. प्रकाश पवार भाऊ वाढदिवस शुभेच्छा. बाकी शांत. મારું નામ છે સુધાકર રાઠોડ. મારી સમિતિ મારું નામ છે સાવિત્રીબાઈ મધુકર પવાર. મનોહર ભાઉ વાડદિવસે સારું મારી સમિતિ શુભેચ્છા. મારું નામ ઉષાબાઈ પવાર. મનોહર ભાઉ વાઢદિવસે શુભેચ્છા. ગેનાબાઈ પવાર. ગેનાબાઈ પવાર. मुंचेनी बेटा धारवाड दिवस. मी अविनाश पवार, आरेगाव तांडा येथील रहिवासी आहे. आदरणीय मनोहरभाऊ नाईक साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर्व गावातर्फे, आमच्या सर्व तांड्यातर्फे. आणि मनोहरभाऊबद्दल 1 आणि 2 मिनिटात बोलणं म्हणजे अशक्यप्राय गोष्ट आहे. आदरणीय भाऊ म्हणजे गोरगरिबाचे कैवारी, दीनदुबळ्याचे आधारस्तंभ. आजही कुठेही कोणत्याही तांड्यामध्ये कितीही मोठं जरी संकट आलं तर लोक एकच गोष्ट म्हणतात की आदरणीय भाऊ आहेत, आपल्यावरचं संकट निवारण करतील. बंजारा समाजासाठी आणि सर्व समाज जाती धर्मासाठी ते एकदम मनोहरभाऊ म्हणजे संकटमोचक म्हणून आहेत. त्यांच्याबद्दल बोलणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेणं आहे. खूप खूप शुभेच्छा भाऊ सर्व आरेगाववासियातर्फे. आजपर्यंत आरेगाववासी तुमच्यात पाठीशी खंबीरपणे आहेत, पुढेही राहणार, याच्यात काही शंका नाही. धन्यवाद. મારું નામ છે લીલાબાઈ દુર્ગા જાદવ, બાપુર વાડદિવસેથી. पिपळीबाई नारायण राठोड आरेगा. મારા સામુતી મનોહર ભાઉ શુભેચ્છા છે. મારા સામુતી મનોહર ભાઉને હાથ જોડન નમ્ર વિનંતી છે કે ગોર ગાદી પર આવી વન જ રહેવું અને हमार जनता सामू ध्यान रखा. विदास पवार आरेगा. ते मनोहर भाऊ वाढदिवस गोर जोडन મારું નામ શ્રી હિમલભાઈ પંડિત રાઠોડ. મારા સામુથી વિનંતી છે ભાવને જાગે પર ગાદી પર બેસી જાઓ. ફુલાબાઈ જતી જાદવ આરેગા. મારા સામુથી મનોહર ભાऊ ગાદી બેસી જાય. નામ છે ધુરીબાઈ બંસી પવાર. મારા સામુથી છે ભાઉના આશીર્વાદ વાઢદિવસે. લલિતા ગોવિંદ રાઠોડ છે મારું નામ. મનોહર નાકે મારી શાંતિ. મારું નામ છે પાર્વતી નારાયણ રાઠોડ. मनोहर भाऊ वाढदिवसेला और आशीर्वाद दुचूम आणि वर वनच जागा पर गई जाऊ. मनोहर भाऊ जागा वर वन. जनाबाई सिंग ठेवा. भाऊ सवार वाढदिवस है तो वरे सारू हमार हाथ जोड़न विनंती है कि वर गादी पर वो बैठो तो और कुर्सी पर वो बैठो है तो वरज कुर्सी वन मળી जाए तो हमार शेर सहायता वन रही जाए तो वर आशीर्वाद मन. सीताबाई लक्ष्मण गायकवाड मातंग समाज. मनोहर नायकेर मामा છે. मनोहर नायकेर वाढदिवस છે તો શુભેચ્છા. તો પાસે વિનંતી કરીને બોલું છું.
एक मिनिट थांबव. एक मजकूर काळ होती खळखळ करायचं. चालू.